श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचेही नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचेही धाम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणाने आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आजचा दिवस तुमचा आनंदातच जाणार आहे, तसाच इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस आनंद घेऊन येणारा असणार आहे. फक्त त्यासाठी स्वामी संदेश ऐकत जा, त्याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न करत जा. जगाच्या पाठीवर आपल्याला कोणीही दुःख देऊ शकत नाही, आपला आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण जेव्हा आपल्या मुखावर स्वामींचं नाव आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचे संदेश आहे, तर आपल्या आजूबाजूला स्वामी नावाचं एक कवच तयार होत असतं आणि हे सुरक्षित कवच नेहमीच आपल्याला या दुःखापासून मुक्त करत असतं आणि आपली काळजीही घेत असतं. तर चला, आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे एक छोटंसं काम करा. तुमच्यासाठीचा एक अंक निवडा आणि मग तुमच्यासाठी खास कुठला स्वामी संदेश पाठवला आहे तो ऐका. तो ऐकल्यानंतर तसं वागण्याचा प्रयत्न करा. त्यासंबंधी थोडासा जरी तुम्ही विचार केला आणि एखादा टक्का जरी जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन सार्थकी लागलं असं समजायला हरकत नाही. चला, आता ज्यांनी 27 नंबरचा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे, कधी कधी परिस्थिती तुला हतबल बनवते, परंतु ह्या परिस्थितीमुळे तू हतबल होतोस का, निराश का होतोस, तुझ्याच वाटाला हे अडथळे का, असा प्रश्न तुझ्या मनामध्ये येतो आणि प्रश्न घेऊन आमच्या समोर येऊन उभा राहतो आणि नको नको ते प्रश्न आमच्या समोर मांडतोस. अरे बाळा, तुला होणारा त्रास, तुझी होणारी घुसमट आम्ही पाहतोय, पण हे आयुष्य आहे ना, मग हे चालायचंच. दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर पहाट आणि पहाटेनंतर पुन्हा एकदा सूर्याचा एक नवीन किरण, नवीन प्रकाश, पुन्हा एक नवीन सुरुवात, यालाच तर आयुष्य म्हणतात. अरे, गाडी चालवताना वाटेत गतिरोधक येतात, तू गाडी थोडी हळू करतोस ना, का तर तुझा अपघात होऊ नये म्हणून. आणि तू तुझी गती कमी केल्याने तुझा प्रवास तर थांबत नाही ना, उलट तुझ्या जीवासाठी तो गतिरोधक येणं महत्वाचं होतं. तुझा वेग कमी झाला, पण तुझा जो प्रवास होता तो थांबला नाही. तसंच तुझं आयुष्य देखील थांबलं नाही. तसंच तुझ्या आयुष्याच्या बाबतीत आहे. तुझ्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहे त्यांना तू का घाबरतोस? ते येतात म्हणून तू थोडंसं थांबायचं असतं, पण म्हणून तुझा प्रवास थांबत नाही. तुझी गती थोडीशी तुला त्या ठिकाणी कमी करायची असते. तुझ्या गतीला थोडं आवर घालून मग पुन्हा पुढे जायचं असतं. बघ, जेव्हा तू असा पुढे जातो तेव्हा तुला मार्ग नक्कीच सापडतो आणि पुढचा होणारा अपघातही तुला टाळता येतो. आणि हो, या वाटेवर चालत असताना मात्र आम्ही नेहमीच तुझ्या सोबत असतो, तुझ्या पाठीशी असतो. अरे, तू घाबरतोस कशाला? तू घाबरतोस कुणाला आणि कशासाठी? अरे, आमच्या भक्तांच्या पाठीशी आम्ही सदैव असतो. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. आता ज्यांनी पुढचा नंबर म्हणजे 36 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे बाबा, भूतकाळाला दोष देणं थांबव आता. तुझ्या भूतकाळाला दोष देणं थांबव आता. तुझ्यासारखे अनेक जण भूतकाळात अडकले आहेत. मी ह्या गोष्टी केल्या, मी इथे फसलो, मी अपयशी झालो, माझ्या अशा चुका झाल्या, मी इथे चुकलो. अरे अरे जरा थांब. झालं ते होऊन गेलं, चुकला मान्य आहेस, अपयशी झाला हे देखील पटतं, पण म्हणून तू माणूस आहे आणि चुका या माणसाकडूनच होणार. आणि माणूस चुकीचा नसतो रे. चुका होताना त्याची नेमकं कारणं काय असतात हे देखील महत्त्वाचं होतं. त्या परिस्थितीमध्ये तू तसं वागला आणि तुला चुकीचं ठरवलं गेलं, पण म्हणून तू माणूस म्हणून चुकीचा नाही. कारण तू तुझ्या चुका मान्य करत आहे, यातच सगळं आलं. भरपूर अशी लोक आहेत, चुका करतात परंतु त्यांना थोडाही त्याचा पस्तावा नसतो आणि त्या चुका मान्यही करत नाही. परंतु तुला तुझ्या चुकीची जाणीव होत आहे आणि त्यातून तू सुधारणा करत आहे, हे महत्त्वाचं नाही का? जी व्यक्ती स्वतःच्या चुका मान्य करून त्यामध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवते अशी व्यक्ती नेहमीच आम्हाला प्रिय असते. म्हणूनच आम्ही तुला सांगतोय की स्वतःला मुक्त कर त्या भूतकाळातून. जे झालं ते झालं, अजूनही वेळ गेलेली नाही. तुझ्याकडे अमर्याद अशी संधी आहे. सध्याची परिस्थिती तुझ्या हातात आहे आणि तू आजची संधी देखील घालवली तरीही
तुझा जो आज आहे तो काल होणार आहे आणि पुन्हा तुझं भूतकाळाचं चक्र तसंच चालू राहणार आहे. म्हणून भूतकाळाला सोड आणि पुढे जायला शिक. वेळीच सावध हो, चुकांमधून शहाणा हो आणि आमचं नाव घे. पुन्हा पुन्हा येणाऱ्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार कर, कारण संधी आलेली परत मिळत नाही. त्यामुळे भूतकाळात अडकण्यापेक्षा नवीन आलेली संधी जाणून घे आणि तिचं सोनं करण्याचा प्रयत्न कर. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. अपयशाची भीती तू कधीही बाळगू नकोस, कारण तुझा एक विजय तुझे सगळे पराभव पुसून टाकण्यासाठी मदत करत असतात. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत. आता ज्यांनी 18 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की हे बघ बाळा, परिस्थिती बघून वेळ बघून स्वतःला बदलायला हवं. जर तू नाही सावरलास तर तुला स्वतःला सावरायला कोणीही येणार नाही. तू नाही उठला तर तुला उठवायला कोणीही येणार नाही आणि तू नाही चालायला शिकला तर कुणीच तुला चालवायलाही येणार नाही. म्हणून तुझ्यासाठी तूच हे लक्षात घे आणि तुझ्यासाठी तू स्वतःच उभाही राहा. जेव्हा तुला वाटेल ना की एखादी गोष्ट तुला जमणारच नाही, तेव्हा ती करून बघ. जास्तीत जास्त काय होणार आहे, त्यातून तुला मार्ग सापडेल, नाहीतर तू अपयशी ठरशील. तुला ते एकतर जमेल नाहीतर नाही जमणार. फार फार तर काय होणार आहे, पण तुझ्या मनामध्ये एक गोष्ट राहणार आहे की तू प्रयत्न केले. प्रयत्न केल्याने तुला त्या गोष्टीची खंत वाटणार नाही. परंतु तू जर प्रयत्नच केले नाही तर तुझ्या मनाला ही सल कायम राहणार आहे की तू प्रयत्नच केले नाही. कदाचित केलं असतं तर झालं असतं, केलं असतं तर मिळालं असतं असं म्हणून त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे तू प्रयत्न कर. प्रयत्न करणं तुझं काम आहे आणि तू जर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असशील तर तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम मात्र आमचं आहे. तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करायला समर्थ आहोत. अरे, इथे प्रत्येकाला संघर्ष हा करावा लागतो. जंगलात रोज सकाळी हरणाला जाग येते तेव्हा त्याला जाणीव असते की आज आपण जीव तोडून नाही धावलो तर आपलं मरण अटळ आहे. त्याच सकाळी जेव्हा सिंहाला जाग येते तेव्हा त्यालाही जाणीव असते की आज आपण जीव तोडून नाही धावलो तर शिकार मिळणार नाही आणि आपण उपाशी मरू. सिंह काय आणि हरिण काय किंवा तुझ्यासारखा मनुष्य काय, शेवटी जगण्यासाठी रोजच संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा अटळ आहे. म्हणून प्रयत्न सोडू नको, प्रामाणिकपणा सोडू नको आणि सत्याचा मार्ग तर कदापि सोडू नको. जो सत्याच्या मार्गावर असतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि त्याची नियत स्वच्छ असते, त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहतो आणि त्याला नेहमी एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, या तीनही संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळालेली आहे की स्वामी फक्त सांगत आहे की तुम्ही प्रयत्न करा. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या, करिअरची असू द्या, तुमच्या घरातील असू द्या, तुम्ही जे काही काम करत आहात, नोकरी असू द्या, व्यवसाय असू द्या किंवा घरातील एखादी गृहिणी असू द्या, तिने फक्त तिचं काम करत राहायचं आहे. ते काम करत असताना कोण काय म्हणतंय याचा जास्त विचार करण्यापेक्षा आपण काय करतोय याच्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे. स्वामी फक्त एकच सांगतात, तुम्ही योग्य मार्गावर आहात ना, तुम्ही कोणाला फसवत तर नाही ना. तुम्ही जर योग्य मार्गावर आहात, कुणाची फसवणूक करत नाही, तुमची नियत स्वच्छ आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे कार्य करत आहात, तर मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. म्हणजे स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही. हा एकच संदेश स्वामींनी दिलेला आहे. आपण त्या संदेशाचं पालन करूया आणि आपलं आयुष्य पुढे जगण्यासाठी पाऊल टाकूया. तर स्वामी भक्त हो, आजचे स्वामी संदेश कसे वाटले हे नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.